100 वर्ष जुन्या ठिकाणी आपण आलो आणि तर याच्यासोबत पावच असणार, बाकी काय नाही भाऊ. नाशिक मध्ये पाव पाव अप्रतिम चव आहे, पण ना ही माइल्ड आहे. शेव अत्यंत ताजी आहे आणि जी मटकीचा रस्सा आहे ना, हिरव्या मिरचीचं पण मला समजते लाल पेक्षाही हिरव्या मिरचीमुळे थोडी माइल्ड होते, त्याची चव वेगळी असते. आता ही आमची चौथी पिढी झाली. चौथी पिढी. हो. 100-1 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केली होती आणि तेव्हापासून मिसळच मिळते इथे. हा, मिसळ टी हाऊस. तेव्हा हॉटेल ही कन्सेप्ट नव्हती, टी हाऊस होतं. त्यावेळेस नाशिकची लोकसंख्या 60-65 हजार होती आणि सीबीएसच्या पुढे काहीच नव्हतं, फक्त पूर्ण हे जंगल होतं इथे. आणि जो बाजार भरायचा तो इथनं. आणि बाजारला येणारी माणसं सोबत भाकर आणायचे, तर त्याच्याबरोबर भाजी कालवण वगैरे टिकायचं नाही. बरोबर. त्यामुळे मग भाकर कशी टिकायची, ती भाकर घेऊन यायचे आणि मग त्या लोकांना भाकरी सोबत काय जे त्यांना पटकन खाता येईल, चविष्ट असेल आणि हा असं तर तिथून त्या मिसळीची सुरुवात झाली.